हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल। तर सकाळची वेळ आहे आणि ही आमच्या दारातल्या झाडाची फुलं बघा, जास्वंदीची। तर एकच झाड राहिले सध्या, वरती कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे बाकीची सगळी झाडं तर नाही आहेत, पण ते एकच आहे आणि त्याला भरपूर फुलं येतात। पुढे तुम्हाला मी आमची देवपूजा असते ना रोजची, ती दाखवली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा फुलं किती आहेत ते। आणि इथे मी नाश्ता आज सिंपल केला होता, पोहे आणि चहा टोस्ट। तर एवढाच केला होता कारण आज आम्हाला जायचं होतं आदमापूरला आणि बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं, म्हणून आम्ही सिंपल नाश्ता केला। आणि आधी नाश्ता करतो आणि मग देवपूजा, कारण की बाकी सगळ्यांना पण भूक लागलेली असते सकाळी। आणि मग मी देवपूजा करत असल्यावर वेळ होऊन जातो, कारण मला 1 तास लागतो देवपूजेला। मी पटपट देवपूजा नाही करू शकत, मला निवांत वेळ लागतो आणि फुलं वगैरे पण भरपूर असतात। सो म्हणून मी मला 1 तास प्रॉपर लागतो। तर त्यामुळे म्हटलं चला आधी नाश्ता करून घेऊया, मग देवपूजा, आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत आदमापूरला। तर तुम्हाला ते सगळं मी दाखवणार आहे, तर व्लॉग नक्की कंटिन्यू करा शेवटपर्यंत। तर चला मी तुम्हाला आमचं देवघर दाखवते। तर टाइल्सने एक पायरी बनवून घेतली आहे आम्ही फक्त, आणि जास्त काही देव नाही आहेत। तर 3 मोठे फोटो आहेत, एका बाजूला स्वामींचा ठेवला आहे, मध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती बाप्पांचा आणि सत्यनारायणांचा, आणि इकडे पंचमुखी मारुतीचा फोटो ठेवलेला आहे, हनुमानजींचा। आणि इथे मूर्त्या आहेत, ज्योतिबा, भैरोबा, महालक्ष्मी, तुळजाभवानी, साईबाबा आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे आहे। त्यानंतर समोर अन्नपूर्णा, कृष्णा, गणपती बाप्पा आणि महादेवाची पिंड आहे। तर असं सगळं आमचं छोटंसं देवघर आहे। याआधी आमचा लाकडी देवारा होता, पण त्याला कळस होता। तर एका पुजाऱ्याने सांगितलं की तो असा कळस नसायला पाहिजे घरातल्या मंदिराला, सो आम्ही तो काढून टाकला आणि असं सिंपल देवघर आमचं ठेवलंय। तर आता इथे देवपूजा झाली आहे आणि आम्ही निघालोय बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी आदमापूरला। तर चला, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पूर्ण झाडी आहे, हिरवळ आहे, आणि ह्याच रस्त्यावरून आम्ही नेहमी आदमापूरला जात असतो। त्यातल्या त्यात 2 व्हीलरवरून जाताना आणि वरती असं काळे ढग आलेले आहेत, पावसाचं वातावरण आहे आणि त्यात ही हिरवळ। तर असं सुंदर वातावरण आणि मस्त थंड हवा येत होती आणि आम्ही निघालो होतो। तर मध्येच आम्ही चहा हे ते सगळं घेऊन जात असतो। जाताना मध्ये गाव लागतं तर तिथे, आणि हे बघा कच्चे रस्ते पण आहेत, अर्ध्या रस्त्यांमध्ये काम झालेलं आहे, अर्ध्या रस्त्यांमध्ये काम व्हायचंय, पण ते काय माहिती त्या रस्त्याने जाताना ना मजाच येते, खूप छान वाटतं, कारण की ते असं गावाकडे आल्याचा फील येतो। कारण हे वातावरण आणि हे दृश्य, ही हिरवळ कुठेच बघायला मिळत नाही इतर ठिकाणी, गावीच फक्त बघायला मिळते। तर बघा, हा फायनली आपण मंदिराच्या बाहेरचा जो रस्ता आहे तो हा आहे। तर हे ब्रिजचं काम अजून चालू आहे, बरेच वर्ष झालं ते चालूच आहे। तर पाऊस पडला होता थोडा थोडा या साईडला। इकडे शॉप्स आहेत छोटे छोटे, तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते, आता फक्त एक झलक दाखवते। तर त्याच्यामध्ये बाळूमामांच्या मूर्त्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि इकडे खाली सगळा चिखल होता, त्यामुळे लाडो म्हणत होती मला उचलून घ्या, मी काय चालणार नाही। तर ते पप्पांनी तिच्या उचलून घेतलेलं तिला। आणि त्यानंतर इकडे समोर मंदिर आहे आणि या साईडला बघा इकडे दुकानांच्या लाईन वगैरे आहेत। हे बाळूमामांचा प्रसाद वगैरे असं पॅकेट्स ठेवतात ना, प्रत्येक देवस्थानी इथे असतंच, तशाच पद्धतीने इथे पण आहेत। तर इथून दिसतंय बघा आपल्या बाळूमामांचं मंदिर, आणि त्याच्या समोरच पिंपळाचं एक झाड आहे, त्याच्या खाली पैसे चिकटवतात, अंगारा लावायचा पैशाला, 1 रुपयाच्या नाण्याला, आणि अंगारा लावून आपले विश बोलून त्याला चिकटवायचं, पण ते चिकटलं तर पूर्ण होणार, नाही तर नाही होणार, असं इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे, मान्यता आहे। तर ते मी पण ट्राय केलं होतं, पण माझा काही चिकटला नाही, पण ते ॲक्च्युली अंगारा त्याला कमी पडला म्हणून तो चिकटला नाही। तर हे बघा आतमध्ये बाळूमामा बसलेत मस्तपैकी छान थाटात। तर खूपच सुंदर मूर्ती आहे बाळूमामांची इथली, मी तुम्हाला फोटो थंबनेलवरती दिलाय, तर सेम तशीच मूर्ती आहे।
मी जेव्हा लाईनमध्ये उभी राहते आणि त्यांचं दर्शन घेते ना, तेव्हा माझं मन भरतच नाही त्या मूर्तीकडे बघून. तर मी काय करते, बाहेर येते आणि पुन्हा एकदा त्यांना डोळे भरून बघते बाहेरून आणि मगच तिथून निघते, कारण माझा पायच उचलत नाही. ती मूर्ती पाहून त्यांचे डोळे, त्या मूर्तीचे डोळे इतके बोलके आहेत ना, तर ते बघतच राहावं असं वाटतं. मला तिथून हलायचीच इच्छा होत नाही. आणि हे खरंच म्हणजे खरंच मनापासून मी ही गोष्ट सांगते, कारण की मी जेव्हा पण दर्शनाला गेले आतापर्यंत, माझ्या सासूबाईंसोबत गेले, परत सूरजसोबत वगैरे, तर जेव्हा जाईन ना त्यावेळेला बाहेर येते आणि पुन्हा एकदा तिथं जाऊन ना मी बघत बसते त्यांच्याकडे, मूर्तीकडे. तर असं आहे. आणि इकडे बघा लाईन तुम्हाला दिसत असेल आणि किती मोठी लाईन आहे इकडून तिकडेपर्यंत. तरी पण ही पटपट संपते लाईन, कारण ते जास्त वेळ तिथं दर्शन घेऊनच देत नाहीत, थांबूनच देत नाहीत. तर आम्ही या साईडनी अशी लाईन होती. जेव्हा येतो तेव्हा दुसऱ्या लाईन, म्हणजे लाईन वेगळीकडेच असते. तर बघा चालत आलो आम्ही तिथून पायऱ्यांवरून आणि इकडे लाईन लागली होती भरपूर मोठी, तिकडेच येऊन थांबलेलो. तुम्हाला सगळं बघायला मिळेल आता, लाईन कुठून लागते, कसं लागते, मंदिरला कसं जायचं. तर ते इथे एक कोट लिहिलाय, मला खूप आवडला, तुम्हाला दाखवते बघा. जेथे भाव नाही उना, संकटी धावे मामा राणा, करे लपवा छपवी तो उताना, निश्चय पडे. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर खरी भक्ती आणि भाव भरपूर आहे, तर त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक संकटामध्ये मामा तुम्हाला साथ देणार, तुमच्यासाठी धावून येणार. पण जो लपवाछपवी करतो आणि असं सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे वर एक दिखावा करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जो माणूस करतो ना, तर तो नक्की उताना पडणार. तर असा त्याचा अर्थ होता कोटचा. आणि त्यानंतर बघा मी दर्शन घेतलं बाळूमामांचं मस्त छान. आणि तिथून पुढे एक दत्त महाराजांची मूर्ती आहे, तिथे पण छान मस्त दर्शन झालं. आणि म्हणजे ना तिथे अलाउड नव्हता आतमध्ये, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शूटिंग करायला, सो म्हणून मी आतमध्ये नाही नेला कॅमेरा. पण बाहेर आल्यावरती दत्त महाराजांची मूर्ती दिसते, ते तुम्हाला दाखवलं. तर समोरून हे असं आहे, दोन बाजूला दोन हत्ती आहेत आणि मध्ये बघा कळस आहे आणि असं छान हे आहे, मंदिर आहे. तर खूप छान वाटतं, शांत वाटतं. तुम्ही खरंच नक्की एकदा जाऊन या आणि त्यांना तुमच्या सगळ्या मनातल्या सगळे जे चिंता आहेत ना, तर त्या त्यांच्यावरती सोडून या बिनधास्तपणे. तर बाळूमामांची जी काही कथा आहे ना, तर ती सगळ्यांनी सिरियलमधून पाहिलेलीच आहे आणि खूप फेमस झाली होती सिरियल, तुम्हाला तर माहीतच आहे बाळूमामांची. सो त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी सांगत नाही, कारण सिरियलमधून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर सगळ्यांना झालेल्याच असतील त्यामुळे. पण मी दरवर्षीची बाळूमामांची जी यात्रा असते त्याच्यामध्ये ना भाकणूक सांगितली जाते आणि ती खरंच खरी ठरती आहे. आणि या वर्षी तरी आतापर्यंत जे सांगितलंय ना ते खरं ठरल्यात, त्या घटना, प्लेन क्रॅश आणि युद्ध आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यांची भाकणूक सध्या खूप चर्चेमध्ये आहे आणि तुम्ही पण ऐकलंच असेल त्याबद्दल. तर इथे अगरबत्ती लावत होते सूरज. आणि म्हणजे ना मला ना असं वाटायचं, पहिल्यांदा नवीन लग्न झालं त्यावेळेला पुण्यामध्ये असताना आम्ही कोणत्याही मंदिराला वगैरे जाताना ना असंच जायचो, फुलं वगैरे फक्त घेऊन जायचो, बाकी काही नाही. पण इकडे आल्यापासून ते साखर, कापूर, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी घेऊन जायचं हे मी पाहिले. आणि मला असं वाटायचं की का लोक तिथं म्हणजे सगळं असं कचरा वगैरे करतात आणि हे सगळं घेऊन जातात आणि असं सगळं करतात असं वाटायचं. पण नंतर समजायला लागलं की कापूर वगैरे आपण तिथे जाळतो तर त्याच्यामुळे ना ते वातावरण प्रसन्न होतं आणि प्युअर होतं. तर ते भरपूर लोक येत असतात आणि सगळी गर्दी होते, तर ते कापूर वगैरे जाळल्यामुळे वातावरण पण शुद्ध होतं. तर असं काहीतरी सायंटिफिक त्याच्या मागे असेल गोष्ट, मला असं वाटतं. त्यामुळे आता त्या गोष्टी मला पटायला लागल्यात आणि मग आता मी पण ते फॉलो करते. तर इकडे असे बरेचसे शॉप होते. तर मंगळसूत्रांची बघा इथे किती छान अशी हे आहे आणि खूप रिझनेबल प्राइसमध्ये. तसंही आपण बाहेरून घेतो त्यावेळेला त्याचं ग्लेड, त्याची काही गॅरंटी नसते, ग्लेड वगैरे जाऊ शकतं. तर इकडे पण तेच आहे, कारण की एवढं काही क्वालिटीवाल्या गोष्टी नाही आहेत. पण ठीक आहे, आपण कधीतरी यूज करायचं असतं त्यामुळे घेऊ शकतो. पण मी तर नाही घेतलं, कारण माझ्याकडे ऑलरेडी अशी ज्वेलरी खूप झाली आहे आणि तेच माझ्याकडून वापरणं होत नाही. त्यामुळे मी इकडून परत नवीन आणि काही घ्यायचं नको म्हटलं, तर ते मी घेतलं नाही. आणि इकडे बघा अर्धा नारळ वाढवून अर्धा नारळ रिटर्न देतात आणि एक फूल देतात. आणि हा फॅन जो आहे ना तो घेऊन आलोय हिच्यासाठी आणि माझ्या नंदीची मुलगी आहे तिच्यासाठी. तर असं आमचं दर्शन खूप छान झालं, मस्त प्रसन्न वाटलं. थांबलो थोडा वेळ, बसलो आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.
तर लहान मुलांना खुश होण्यासाठी काय लागतं, एकदम छोटीशी गोष्ट, एवढंसं काही दिलं तर ते किती खुश असतात. तर लाडूचं पण तेच चाललंय. मी व्हिडिओ करते तर ती तो मध्ये फॅन आणतेय. जवळच एक हॉटेल दिसलं, तिथे आम्ही थांबलो कारण पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हटलं चला आता थोडासा नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊयात. मग आम्ही इथे मिसळ पाव घेतला होता. तर पाव म्हणजे इकडे ब्रेडच देतात, पण टेस्ट काय भारी होती म्हणून सांगू. छोटंसं हॉटेल होतं पण टेस्ट खूप मस्त होती. आणि असा आम्ही पोटोबा केला आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.